यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। राज्यामध्ये लव्ह जिहाद विरोधात आता कायदा केला जाणार असल्याचं समजतंय। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आलेली आहे। बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी आता हालचाली केल्या जात आहेत। लव्ह जिहाद विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं 10वं राज्य ठरणार आहे। राज्यामध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा केला जाणार आहे। राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केलेली आहे। ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे। देशामध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड या 9 राज्यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणलेला आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, आता लव्ह जिहादला विरोध म्हणून किंवा बळजबरीनं केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकार पावलं उचलताना दिसतंय, काय नेमकी माहिती? निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारचा अजेंडा याआधी भाजपने सेट केलेला होता आणि भाजपचे नेते आणि मंत्री असलेले नितेश राणे असतील किंवा मंगलप्रभात लोढा असतील किंवा किरीट सोमय्या असतील, या नेत्यांनी सातत्याने मुंबईसहित महाराष्ट्रातील लव्ह जिहादची प्रकरणं असतील आणि धर्मांतराची प्रकरणं असतील यावर सातत्याने विधिमंडळ असेल किंवा जाहीर व्यासपीठावरतून या संदर्भात ठोस विरोधी कायदा आणण्याची मागणी केलेली होती। आणि नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून या संदर्भात कायदा केला जाईल असं आश्वस्त केलं होतं। आणि त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारचं हे मोठं पाऊल मानलं जात आहे। 7 सदस्यीय समिती आहे, ती गठीत करण्यात आलेली आहे। स्वतः पोलीस महानिरीक्षक आहेत, त्यांच्या अंडर ही समिती गठीत काम करेल आणि एकंदरीत इतर राज्यातील या 10 राज्यात 9 राज्यातील या कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील सध्या परिस्थितीचा अभ्यास करेल आणि ठोस उपाययोजना सुचवणार आहे। त्यामुळे या संदर्भातील कायदा आता या वर्षामध्ये तरी महाराष्ट्र सरकार घेऊन येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असते। चेतन, या समितीमध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश असेल, काही माहिती समजू शकली आहे का? निश्चित सध्या जी माहिती समोर येत आहे या समितीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर फक्त पोलीस महासंचालक नव्हे तर गृह विभागासहित विधी विभाग असेल, सामाजिक न्याय असेल किंवा विधी असेल आणि महिला बाल विकास असेल, या वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आलेला आहे। कारण जी प्रकरणं मुलींना फसवण्याची समोर आलेली होती, जे आरोप झालेले होते, त्यामध्ये विशेष करून महिला बाल विकास विभागाचा अंतर्भाव करावा आणि कायदेशीर दृष्ट्या या समितीला ठोस अशा उपाययोजना करता याव्यात म्हणून विधी व न्याय विभाग असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल, याही विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे एक ठोस जर कायदा करायचा असेल तर ठोस उपाययोजना आणि त्याच्या अनुषंगाने जे विभाग आहेत त्या अधिकाऱ्यांना आता या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।